हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण SY PSY 217 या बुक्समधून IMP बघणार आहोत 2026साठी. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांना पण फायदा मिळेल. तर चला अभ्यासाला सुरुवात करूया. PSY 217 या बुक्समध्ये 3 पुस्तक भाग येतात. पुस्तक 1, पुस्तक 2 आणि पुस्तक 3. गर्भ अवस्थेपासून शाळापूर्व अवस्थेपर्यंत या पुस्तकात आपल्याला आहे. त्याच्यात पहिला लेसन आहे, आपणास पालक व्हायचे आहे का, बाळाचा प्रसूतीपूर्व विकास व जन्म. तर ह्या 2 लेसनवरती प्रश्न येतातच. मग याच्यामध्ये पहिल्या लेसनवरती जे स्टार केलेले आहेत त्यावर तुम्ही व्यवस्थित वाचून जायचं आहे. सोपा विषय, अगदी सोपा आहे. तर मग तुम्ही याचं वाचन व्यवस्थित करायचं आणि मनाच्या भाषेत त्याचे उत्तर लिहायचे. आपल्या दैनंदिन जीवनातल्याच याच्यात गोष्टी आहे. तर पहिल्या लेसनवरती तुम्हाला प्रश्न येईलच, कोणत्याही टॉपिकवरती. त्याच्यामध्ये गरोदरपणातील काळजी कशी घ्यायची किंवा कोणता येऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे शब्दांचे अर्थ आहे, शारीरिक जैविक क्षमता, तर ही सर्वांची तुम्हाला अर्थ लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे तुम्ही मनाच्या भाषेत छान पेपर लिहू शकता. मनाच्या भाषेत पेपर लिहायचं, सर्वांनी कॉपी करायची नाही आहे. तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील, कारण हा बोर्डाचा पेपर नाही आहे. फक्त पेपरामध्ये लिहिलेलं पाहिजे. तर तुम्ही मनाच्या भाषेत लिहिलेलं चालतं. वाक्यरचना करून तुम्ही याचा सारांश लक्षात घ्यायचा आणि मनाच्या भाषेत पेपर लिहायचा. तर दुसरा लेसन आहे बाळाचा प्रसूतीपूर्व विकास व जन्म. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येईल. हे जे स्टार केलेले मुद्दे, याच्यावर तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर इथं बघा, जसं की प्रसूतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक आहे. नंतर आहे घटक क्रमांक 3, नवजात बालक. याच्यामध्ये बाळ काय करू शकते. तिसरा लेसन याच्यावर आला तर येऊ शकतो, पण सर्व तुम्ही वाचून जायचे. सर्वच लेसन त्याच्यात स्टार केलेले जे असतात ना, त्याच आधारे तुम्हाला विचारलं जातं. लेसन क्रमांक 4, वाढीस अनुकूल वातावरण निर्मिती. हे जे स्टार केलेले असतात ना, त्यांच्याच याच्यावरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. नंतर घटक क्रमांक 5, रांगणारे बाळ. याच्यावरून प्रश्न येऊ शकतो. विकास म्हणजे काय किंवा कोणत्या याच्यावरती येऊ शकतो, म्हणून याचे पण स्टार केले तुम्ही वाचून जायचे. नंतर पुढचं आहे बाळाचे संगोपन कशी करायची, त्याच्यावरती माहिती आहे. मग हे स्टार केलेलं तुम्ही वाचून जायचं. हे पण सोपं आहे. PSYचा पेपर अगदी सोपा आहे, फक्त अभ्यास करून जायचा. वाचून गेले ना, लक्षात ठेवले शब्दांचे अर्थ की लगेच लक्षात येतं. नंतर दुडणारे शिशु. हे पण छान लेसन आहे, हा पण सोपा. तर हे तुम्ही वाचायचं व्यवस्थित, लक्षात ठेवायचे अर्थ. मग याच्यात तुम्हाला कारक कौशल्य, मानसिक कौशल्य, याची काही माहिती राहू द्यायची लक्षात आलं तरी एखाद्या वेळेस. नंतर शिशुचे संगोपन कसे करायचे. आपले घर म्हणजे खेळघर. सोपा विषय अगदी. शारीरिक विकास, लेसन 9. याच्यामध्ये कारक कौशल्यावरती प्रश्न विचारला जातो, तर हे वाचून जायचं. एखाद्या वेळेस येऊ शकतो प्रश्न. नंतर भाषा कौशल्य व त्याचा विकास. पुढचा लेसन घटक क्रमांक 10, भाषा विकास कसा होतो, हा पण प्रश्न येऊ शकतो. मग भाषेचा लेसन पण करून जायचा. नंतर बौद्धिक विकास घटक क्रमांक 11, हे पण व्यवस्थित करून जायचं. याच्यावर पण येऊ शकतो. नंतर सामाजिक भावनिक विकास. खरंच मला काय वाटतंय या टॉपिकवर, कशावर पण येऊ शकतो. नंतर पुस्तक 2 मध्ये सुद्धा 13वा आणि 14वा लेसन, याच्यावर तुम्हाला येईलच प्रश्न. हे मोस्ट IMP, पहिल्या दुसरं, नंतर त्याच्यातले शेवटचे हे करून जायचे. मग याच्यामध्ये उपक्रमाचे आयोजन हा करून जायचा, व्यवस्थित येऊ शकतो याच्यावरती. नंतर 14वा छोटी बाळे व शिशूसाठी उपक्रम, हा पण करून जायचा. आजारावर घ्यायची काळजी वगैरे, त्याच्यावर पण येऊ शकतो, सांगता येत नाही. मग शेवटचे पण लेसन चांगले अभ्यास करायचे, त्याच्यावरती प्रश्न येतात. प्रत्येक प्रश्नाला 5 असतात, म्हणजे एक ऑप्शन असतं
तर सर्व पेपर तुमचं व्यवस्थित लिहिलं जाईल, कोणताच प्रश्न सुटणार नाही. फक्त सर्व लेसनचे सारांश, अर्थ, वाक्यरचना, शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायचे. शालापूर्व बालकांच्या विकासासाठी पोषक पातळ निर्मिती वाचून जायचं स्टार्ट केलेलं. नंतर समन्वय, आतापर्यंतच्या स्वाध्यायाचा 16वा घटक क्रमांक तो पण वाचून जायचा. द शारीरिक वाढ व विकास घटक 17 याच्यात पण त्याचे स्टार केलेले वाचून जायचे व्यवस्थित. आहार व त्यांचे नियोजन, आहारातील भिन्नता 18वा लेसन. नंतर मुलांचे आजार, शारीरिक दोष व त्यावरील उपाय घटक क्रमांक 19. थोडंफार लक्षात ठेवायचं, आलं तर येऊ शकतं, नाही तर नाही शेवटचे पण वाचून जायचे, म्हणजे आलंच तर व्यवस्थित उत्तर मानाच्या भाषेत लिहिता येईल. मतिमंद मुलांविषयी विचारू शकता एखाद्या वेळेस. त्याच्यात प्रकार हे मध्यम मतिमंदत्व, सौम्य, तीव्र, अति वाचून जायचं. नंतर इथं आता परत कार्यक्षमता म्हणजे काय हा पण IMP प्रश्न 20 घटक क्रमांक हे करून जायचं. याच्यावरून प्रश्न आलेले. भाषा विकास, भाषेची सुरुवात पुढचं लेसन 21. भाषेवरती पण प्रश्न आलेला आहे, म्हणून भाषा नावाचा जो लेसन आहे तुमचा, तर त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. म्हणून भाषेविषयी जी काही माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारची ती लक्षात ठेवायची. या लेसनमध्ये भाषेवर काय, ह्या लेसनमध्ये काय, कारण ह्या शब्दावरती आधारित प्रश्न विचारला जातो. मग आता याच्यात हे भाषा अभिव्यक्तीचे व संपर्काचे साधन. तर मागच्या लेसनमध्ये सुद्धा भाषेविषयीच आहे, पण काय आहे तर भाषेचा विकास आहे. भाषेचा विकासावर येऊ शकतो किंवा अभिव्यक्तीचे व संपर्काचे साधन याच्यावर येऊ शकतो. शब्द जरी एक असला तरी ते शब्दावरती आधारित जे आहे माहिती ती वेगवेगळी म्हणजे लक्षात ठेवायचं. त्याच्यावर पण प्रश्न येईल. आता परत भाषा विकासातील काही समस्या आहे, मग हा लेसन म्हणा किंवा मागचा किंवा त्याच्या मागचा कोणत्याही लेसनमधल्या एखादी याच्यावर भाषेविषयी प्रश्न येईलच. मग ती समस्या विचारू शकता किंवा मागच्या लेसनमधलं किंवा त्याच्या मागच्या लेसनमध्ये जी काही त्यांनी माहिती दिली त्याच्यावर आधारित ते प्रश्न विचारू शकता. भाषा विकासातील अडथळे स्पष्ट करा असा पण प्रश्न येऊ शकतो. मोस्ट IMP. नंतर पुस्तक क्रमांक 3 बौद्धिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास. तर याच्यामध्ये सुद्धा हा 24 लेसन IMP, सामाजिक विकास IMP आणि शेवटचे पण त्यात IMP किंवा मधले येतात. तर बुद्धी विकास व बुद्धिमान मापन. तर मग बुद्धीवरती सुद्धा प्रश्न येतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे लेसन आहे, त्याच्यात तुम्हाला अर्थानुसार लिहायचं आहे. तर बुद्धीचे पहिले विचारू शकता IMP किंवा संकल्पना निर्मिती. नंतर आहे सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे काय असा पण प्रश्न येऊ शकतो, मग हा पण व्यवस्थित करून जायचा. नंतर भावनिक विकास घटक क्रमांक 26 भावना म्हणजे काय. नंतर नैतिक विकास. नंतर आहे सर्वांगीण विकास व समाजातील उपलब्ध सोयी 28 लेसन घटक क्रमांक. त्याचं पण वाचून जायचं. एखाद्या वेळेस आला तर येऊ शकतो, पण वाचून जायचं, आलं तर लिहिता येईल. म्हणजे स्वतत्वाचा विकास शेवटचा 29वा लेसन. जसं की उत्तर बालव्यवस्थेतील कौशल्याची वर्गीकरण विचारलेलं आहे, स्वाध्यायाची गरज वगैरे. सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व. नागरिक घडवायचा आहे उद्याचा, पण पालक आहे आजचा. वाचून जायचा, आला तर येऊ शकतो याच्यावरती पण. याच्यामध्ये एखाद्या याच्यावरती येऊ शकतो प्रश्न, पालकांनी करू नये अशा कोणत्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीने आपली IMP ते संपत आहे. सोपं एक अगदी PSY 217, काहीच अवघड नाही आहे. आपल्याला फक्त लेसन त्याचे शब्दार्थ अर्थ माहिती वाचून लक्षात ठेवायची आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. फक्त वाचन जर केलं व्यवस्थित तर लगेच लक्षात येतं. अभ्यास केला पाहिजे, अभ्यास केल्यावरच पेपर सोपं जाईल. सर्वांना बेस्ट ऑफ लक पेपरसाठी. सर्वांनी पेपर छान लिहा, कोरा ठेवू नका, मनाच्या भाषेत लिहा, कॉपी करायची नाही. तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करीत राहा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.